गोडाचा पदार्थ म्हणले की सर्वात अगोदर नाव येतं ते गुलाबजामचं. तर चला मग आज आपण झटपट असे गुलाबजामुन बनवून घेऊया. त्यासाठी मी इथं चितळे बंधूचं गुलाबजामुन प्रीमिक्स घेतलेलं आहे. तर ते आहे 400 ग्रॅम प्रीमिक्स. 1 ग्लास पाणी घालून हे आपल्याला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. आता ते पीठ भिजेपर्यंत आपण इथे पाक करायला घेऊया. पाक करण्यासाठी इथे मी 6 वाटी साखर आणि 6 वाटी पाणी सम प्रमाणात घेतलेले आहे. आपलं प्रीमिक्स हे 3 वाटी होतं, तर आपल्याला पाक हा दुप्पट करायचा आहे. इथं आता साखर पाण्यामध्ये विरघळेपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे. जेव्हा या पाकाला एक उकळी येईल तेव्हा आपल्याला हा गॅस बंद करून टाकायचा आहे. आता इथं पाकाला उकळी आलेली आहे, तर आपण इथं इलायची अशी फोडून थोडीशी मध्ये टाकलेली आहे. तयार झाला आहे आपला हा पाक. तर आता हाच पाक आपण बाजूला ठेवूया आणि गुलाबजामुन तळायला घेऊया. इथे आता आपलं पीठ पण चांगल्या प्रकारे भिजलेलं आहे. थोडंसं ह्याला आता मळून घेऊया आणि ह्याचे गुलाबजामुन करूया. छोटंसं पीठ घेऊन आपण असे गोल गोल गुलाबजामुन करूया. असं हातावर चांगल्या प्रकारे त्या पिठाला रगडायचं आहे. त्याच्यामुळे आपले गुलाबजामुन गोल गोल येतील. पीठ मळताना थोडी मेहनत घेतली तर आपले गुलाबजाम असे गोल गोल येतात. अशा प्रकारे आपल्याला सर्व गुलाबजाम करून घ्यायचे आहेत. इथे आपले सर्व गुलाबजाम करून झालेले आहेत. आता आपण तळायला घेऊया. एका कढईमध्ये तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे. अगोदर आपण एक गुलाबजामुन टाकून बघूया. तेल खूप कडकडीत गरम करायचं नाहीये, मंद आचेवर हे गुलाबजामुन तळायचे आहेत. इथं एक गुलाबजामुन चांगल्या प्रकारे तळून झालेला आहे. आता आपण खूप सारे गुलाबजामुन टाकून घेऊया. गुलाबजामुन टाकल्यावर खूप हलवायचं नाही त्याला. गुलाबजामुनवर फक्त आदर थोडं थोडं तेल टाकून सोडून घेऊया. अशा प्रकारे गुलाबजामुन तळल्यामुळे खाली चिटकत नाहीत आणि फुटतही नाहीत तेलात. या प्रीमिक्सपासून खूप रसरशीत असे गुलाबजाम तयार होतात. सर्व गुलाबजाम आपल्याला गोल्डन कलरवर तळून घ्यायचे आहेत. इथं सर्व गुलाबजामुन चांगल्या प्रकारे तळून झालेले आहेत. आता हे गुलाबजाम आपण गरम पाकामध्ये टाकून घेऊया. पाक खूप कडकही नसावा आणि खूप थंडही नसावा. इथं आता आपण सर्व गुलाबजामुन तळून घेऊया. अशाच प्रकारे आपल्याला सर्व गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. तर तयार झाले इथे आपले स्वादिष्ट आणि रसरशीत असे गुलाबजाम. मी तुम्हाला इथं एक गुलाबजामुन मधून तोडून दाखवते. खूप छान प्रकारे पाकात भिजला आहे. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.